मी सुरेखा. तारा न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. सध्या सरोजिनी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेकडून महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्या संस्थेकडून एक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे, ज्याला की राज्यस्तरीय उद्योग गौरव पुरस्कार 2026 हा यातने नामांकित केले. तर त्यासाठी बऱ्याच महिला यामध्ये नामांकित करण्यात आली आहेत. तशीच एक महिला आज आपल्यासोबत आहे ज्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. पाहूया त्यांच्या भावना यामागील काय आहेत. नमस्ते मॅडम, तारा न्यूजमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. सर्वात प्रथम मॅडम, हा पुरस्कार जेव्हा तुम्हाला जाहीर झाला त्यावेळी तुमची पहिली प्रतिक्रिया काय होती? नमस्कार, मी रश्मी सचिन यादव. मी गोपाळकृष्ण गोखले महाविद्यालयामध्ये प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहे. या पुरस्काराच्या यशाचं श्रेय मला आवर्जून शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर यांना द्यावं वाटतं. आमचं आराध्य दैवत MR देसाई साहेब, बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर साहेब यांनी खऱ्या अर्थाने एक ज्ञानवृक्ष उभारला होता. त्या ज्ञानवृक्षाचे आम्ही सगळे सोबती आहोत असं म्हणायला हरकत नाही. सातत्याने काम करण्यासाठी प्रेरणा देणारे आमच्या संस्थेचे सेक्रेटरी आदरणीय जयकुमारजी देसाई साहेब, पॅट्रन काउन्सिल मेंबर आदरणीय दौलतराव देसाई साहेब, आमच्या संस्थेच्या विद्यमान चेअरमन आदरणीय मंजिरी देसाई मोरे मॅडम या सातत्याने अशा कार्यामध्ये आम्हाला प्रेरित करत असतात. त्याचबरोबर प्रशासन अधिकारी पृथ्वी अजित मोरे साहेब हे आम्हाला सातत्याने मार्गदर्शन करत असतात व प्रेरणा देत असतात. पुरस्कार ही आपल्या कार्याची पोचपावतीच असते. आपल्यासाठी असणारी पाठीवरची एक शाबासकीची थापच असते. सगळ्यात पहिल्यांदा ज्यावेळी माझं या पुरस्कारासाठी नामांकन झालं हे ज्यावेळी मला कळलं त्यावेळी मला, माझ्या कुटुंबियांना, सर्वांना अतिशय आनंद झाला आणि त्याबरोबरच जबाबदारीही वाढली. आता जबाबदारी वाढली असं तुम्ही म्हणताय, तर जबाबदारी तर वाढणारच आहे, पण भविष्यात या पुरस्कारामुळे तुम्हाला काय फायदा होणार आहे असं वाटतंय? आम्ही गेली 18 वर्ष मी या शिक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. सातत्याने दरवर्षी नवनवीन शैक्षणिक धोरणं येत असतात आणि आम्ही ती सातत्याने फेस करत असतो. अजून याच्यामध्ये आम्हाला कार्यक्षमपणे काम करण्याची गरज आणि निर्माण झालेली आहे. या पुरस्कारामुळे जबाबदारीही वाढलेली आहे. त्याचबरोबर समाजाच्या प्रती असणारं आमचं जे कर्तव्य आहे त्याच्यामध्ये अजून आम्हाला तेवढी कार्यतत्परपणे आम्हाला काम करावं लागेल. आणि आदर्श हा शब्दच आपल्याला काहीतरी प्रेरणा देत असतो, पुढं काम करण्यासाठीची एक वेगळी दिशा देत असतो असं मला वाटतं. अच्छा, तर आता बऱ्याच अशा महिला ज्या तळागाळातून काम करत असतात, या पुरस्कारापर्यंत पोहोचणं त्यांना पॉसिबल नसते. अशा महिलांना तुम्ही काय संदेश द्याल? माझ्यासारख्या कार्यरत असणाऱ्या सगळ्या महिला वर्गाला मला आवर्जून सांगावं वाटतं की सावित्रीबाई फुलेंनी आपल्याला जो मार्ग दाखवलेला आहे त्या मार्गावर तर आपल्याला चालायचंच आहे. या समाजाच्या प्रगतीची धुरा जशी पुरुष मंडळींच्या खांद्यावर आहे तसेच आपणही या समाजाचे आधारस्तंभ आहोत. या समाजाला दिशा दाखवण्याचं पर्यायाने जास्त काम आपल्याकडे आहे. मग अशा बहुउद्देशीय संस्था ज्या आपल्याला वेगवेगळ्या संधी उपलब्ध करून देतात आणि आपल्याला काहीतरी स्वावलंबी जीवन जगण्यासाठीचा एक मार्ग दाखवतात, त्या संस्थांच्या मदतीने तुम्ही तुमचं स्वतःचं आयुष्य तर घडवाच, त्याचबरोबर तुमच्या कुटुंबियांना आणि समाजालाही तुम्ही स्वतःसोबत पुढं नेण्याचं आणि साक्षर आणि सुशिक्षित बनवण्याचं ध्येय तुमचं असलं पाहिजे. तर सरोजिनी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचा पुरस्कार हा नुसता पुरस्कार नाही तर महिलांच्या कार्याची पोचपावती आहे, अशी भावना आज आपण महिलांची पाहिली. तर थँक्यू मॅडम, तुम्ही आज तारा न्यूजला भेट दिली आणि पुढील वाटचालीसाठी तारा न्यूजकडून खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद.